6 जूनला 2008 साली एक पत्र दिलं, त्याच्यामध्ये योजनेचे आदर्श नमुने आहेत त्याच्याप्रमाणे कार्यालयाने माहिती ठेवायची ही सगळ्यांना माहिती आहे. त्याची अंमलबजावणी करता सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांनी आदेश दिले की नोडल ऑफिसर तुम्ही नेमा. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक प्राधिकरणाकडून कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी त्या सदर अधिकाऱ्यावर सोपवण्यात यावी असे निर्देशित केलेले आहे. उपरोल्लेखित जे कार्यवाही जिल्ह्यातील सर्व विभागाच्या कार्यालयावर झालेली तपासणी यांना आधारे ते त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत करून घेणार आहे. या कार्यकर्त्यांच्या भेटीच्या वेळी दिसल्यानंतर अधिकाऱ्यास उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्याने संबंधितांना देण्यात याव्यात असे स्पष्ट करण्यात आले. परंतु या पत्राची प्रतच आपल्याला देण्यात आली नाही. 6 जून ही प्रत आम्ही मिळवली. माननीय अण्णासाहेब प्रधान सचिवांनी 4/17 बाबीवरील माहितीच्या अनुपालनाची जबाबदारी शेवटी एकावर टाकली आहे. याबाबतीत आपल्या कार्यकर्त्यांना 17वी बाबीवर माहिती कशी तपासायची याचे प्रश्न देण्याची आवश्यकता आहे. तसंच प्रत्येक जिल्हा तालुक्याकरता कोणते कार्यकर्ते नेमायचे हे आपल्याला ठरवायचे आहे. ते आपण योग्य ती कार्यकर्ते त्याच्यावर आपल्याला काम द्यायचं. पत्रच आपल्याला ही पुस्तकाची दिलेली आहे, आम्हाला मिळालंच नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. हे इथं दिसत लावलेलं आहे हे पत्र शासनाचं पत्र. आणि इकडे त्यांनी तुमच्यावर जबाबदारी टाकली. आपल्याकडून जसं की अण्णाच कार्यकर्त्यांनी तपासणी असं झालं पत्रच आपल्याकडे आलेली. मी तपास केला ऑफिसमध्ये पण. आणि यांना कलेक्टरनी एकही नोडल ऑफिसर नेमलेलं नाही आहे अजून, त्यामुळे सेक्शन 4ची अंमलबजावणी म्हणावी तशी झालेली नाही आहे. यामध्ये चेकलिस्ट ऑफ डॉक्युमेंट, स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्सेस आणि आपलं काम कधी होणार याबद्दलची माहिती सोडून बाकीचे सगळी स्वतःची पाठ थोपटणारी माहिती वेबसाईटवर टाकतात. तर या बाबतीत आपण जर 2 शब्द बोललात की बाबा महत्त्वाची जनतेच्या उपयोगी सिटीजन फ्रेंडली जर माहिती जर लोकांपर्यंत पोचली गेली आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं स्पेसिफिक बजेटच नाही आहे वेबसाईट क्रिएट करण्याकरता, तर दरवेळेस पुणे RTO, पुणे ससून हॉस्पिटलसाठी मला मुंबईला जाऊन ते सँक्शन करून आणावं लागलं. तर या बाबतीत आपण जर गव्हर्नमेंटला डायरेक्शन दिल्यात तर फार उपयोगी येईल. कारण वेबसाईट लोकांना काढायला अजून स्थानिक याला पण मंत्रालयात जावं लागतं आणि हेड ऑफिसला जावं लागतं. तर या बाबतीत आपण जर 2 शब्द बोललात की सिटीजन फ्रेंडली माहिती पहिली वेबसाईटवर गेली तर माहिती अधिकार जास्त लोकांना फायदा होईल. त्यामुळे चेकलिस्ट ऑफ डॉक्युमेंट, स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्सेस आणि आपलं काम कधी होणार, स्टेटस ऑफ फाईल या इंटरनेटवर गोष्टी जर पहिल्यांदा गेल्या तर फार फायदा होणार. तर या बाबतीत अण्णा आपण जर बोललात तर फार 2 शब्द बरं होईल. ही सगळी जबाबदारी ढकललेली आहे. आणि माहिती आयोगाला विचारलं की सेक्शन 4ची कंप्लायन्सची जबाबदारी कोणाची, तर त्यांनी सांगितलं की हे माहिती अधिकारात येतच नाही. DOPTनी सांगितलं की सेक्शन 25 प्रमाणे ही माहिती आयुक्तांची जबाबदारी आहे. तर CICनी पण जबाबदारी ढकलली आणि महाराष्ट्र SICनी पण जबाबदारी ढकललेली आहे त्यांना पॉवर असताना. तर या बाबतीत आपण जर सेक्शन 4ची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जर 2 शब्द बोललात. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर आपल्याला काय निर्देश द्यायला. 6 जून 2008चं जे पत्रक आहे हे पत्रक मुळात आम्हालाच मिळालेलं नाही. जे सरकार म्हणतं अण्णा हजारेंच्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे ते पत्रक अण्णा हजारेलाच मिळालं नाही. म्हणजे कसं दिशाभूल करतं हे सरकार त्याच्यातून स्पष्ट होत आहे. आणि आजपर्यंत ह्या सरकारने दिशाभूल केली म्हणून तर या माहितीच्या अधिकार कायद्याची ही अवस्था झाली नाही. 3 वर्ष जाऊन नागरिकांना अजून माहिती मिळत नाही. अजून बऱ्याच ठिकाणी 30 दिवसात माहिती नाही दिली तर माहिती अधिकाराला दंडात्मक कारवाईची तरतूद व्हायला पाहिजे. अजून होत नाही, टाळाटाळ केली जाते. आम्ही सरकारला अनेक वेळेला म्हटलं होतं की माहिती आयुक्त नेमताना अधिकाऱ्यांना नेमू नका. ज्याने आयुष्यात नकाराची सवय ज्यांना लागली ती का माहिती देणार लोकांना. म्हणून माहिती आयुक्त हे माहिती आयुक्त आहेत, राज्य माहिती आयुक्त आहेत, केंद्र माहिती आयुक्त आहेत. हे ज्युडिशनरीमधले, पत्रकारितेमधले, सामाजिक क्षेत्रातले अशा विविध क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही घ्यायला
म्हणून आज ज्या उणेवा आहेत त्या इथे आता कलम नंबर 4ची माहिती 3 वर्ष झाले, 120 दिवसात तुम्हाला पुरी करायला पाहिजे. शासनाने कायदा केलेला आहे, कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठल्याही अधिकाऱ्याला नेमून दिलेलं काम त्यांनी आपल्या मुदतीत केलं नाही तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई आहे, कायद्यात तरतूद आहे. 3 वर्ष झाले तर तुम्ही डोळे झाकून गप्प का बसता? जर त्याने या कायद्याचं पालन केलं नाही, त्याने आपली कारवाई पुरी केली नाही, शिस्तभंगाची कारवाई करायला पाहिजे, तुम्ही शासनाने करायला पाहिजे. एवढा मोठा रिपोर्ट दिलेला आहे आयुक्तांनी, त्याच्यात म्हटलेलं आहे की कलम 4ची अंमलबजावणी झाल्यामुळं अपघाताची संख्या वाढते असं त्यांचा रिमार्क आहे. एवढा मोठा रिपोर्ट आहे. ते रिपोर्ट वाढते त्याला कारण शासन उदासीन आहे. शासनाने खरं याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. कायदा म्हणतो ना, लोकशिक्षण लोकजागृतीचं काम हे सरकारने करायला पाहिजे, सरकारवर जबाबदारी आहे, ही जबाबदारी सरकार पार पडते. आणि म्हणून आज लोकांना एवढा सुंदर कायदा झालेला आहे. स्वातंत्र्याच्या 58 वर्षानंतर पडलेलं क्रांतिकारक कोण? सरकार आपली जबाबदारी पार पडते आणि त्यामुळं ह्या कायद्याचा उपभोग लोकांना घ्यायला पाहिजे. शासनाने नोडल ऑफिसर नेमावे आणि आपणही सांगा की आमचे कार्यकर्ते तयार आहेत, परंतु तुम्ही आमच्याकडे पत्रच पाठवलं, आम्ही तपासणी करायची तरी कशी? हा प्रश्न तुमच्यासमोर आहे. याच्यामधून वियोग काढण्याकरता मार्ग काढण्याकरता आपल्याला शासनाला आग्रह धरावा लागेल. हे आमचा मुद्दा एकच आहे. मी आता 23 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा मांडला. चीफ सेक्रेटरी उपमुख्यमंत्री सगळे लोक होते. म्हणजे माहितीच्या अधिकाऱ्याच्या लाईनने 30 दिवसात माहिती नाही दिली, नागरिक अपिलात जाईल, 45 दिवसात माहिती नाही दिली, कमिशनरकडे जाईल, ही तुमची लाईन चालू द्या. पण दप्तर देण्याच्या कायद्यामध्ये ही तरतूद आहे ना की एखाद्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला नेमून दिलेलं काम त्यांनी शीघ्रतेने पार पाडलं पाहिजे. कायद्यात तरतूद आहे, नाही पाडलं तर तो शिस्तभंगाच्या कारवाईला पात्र आहे, असे कायद्यात तरतूद आहे. आमचं म्हणणं आहे, माहितीच्या अधिकाराखाली 30 दिवसात माहिती नाही दिली त्या अधिकाऱ्याने, शिस्तभंगाची कारवाई शासनाने करा ना, कमिशनर करेल तेव्हा करेल, तरतूद आहे. दुसरं की एखाद्या अधिकाऱ्याने आपली जबाबदारी पार पाडली नाही, ती वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निदर्शनाला आणून दिली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करायची, ही कायद्यात तरतूद आहे. मग आज तुम्ही अपील अधिकाऱ्याला नागरिक सांगतात की हे आम्हाला माहिती अधिकाऱ्याने माहिती दिली नाही, मग अपील अधिकाऱ्याच्या निदर्शनाला आणलं ना, त्यांनी शिस्तभंगाची कारवाई करायला पाहिजे. म्हणजे मग तुमच्या आज ही 16,000 प्रकरणं पेंडिंग पडली आहेत, ती पडणार नाही. 3 वर्ष झाले तरी अजून 16,000 प्रकरणं मुख्य आयुक्ताकडे पडून आहेत. 16 वर्ष झाले सुनावणी होत नाही. एवढा चांगला कायदा होऊन उपयोग नाही. सरकारला जनतेला जर त्याचा उपभोग घेता येत नसेल तर हा कायदा करून उपयोग काय? आणि अण्णासाहेब, प्रत्येक प्राधिकरणामध्ये काय आहे की कोणती कामं निघतात, तर जो कामं निघाल्यानंतर कोणती कागदपत्र दिल्यानंतर कामे किती दिवसात होतील आणि सदर प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे प्रामुख्याने वेबसाईटवर यायला पाहिजे, ती येते. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये हेच मी त्यांना सांगितलं की सायन्स अँड टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे, तुमच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तिचा उपयोग झाला पाहिजे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी बरोबर. ऑनलाईन मॉनिटरिंग तुम्ही ओपन करा मंत्रालयातून आणि संबंध महाराष्ट्रातल्या विविध खात्याचा आढावा तुम्ही मंत्रालयातून घ्या. ऑनलाईन मॉनिटरिंग ह्या सगळ्या गडबडी चालल्या, त्याला आळा बसेल आणि तुम्हाला मंत्रालयात बसून आढावा घेता येईल सगळ्या खात्यांचा. आणखी काय झालं साहेब, प्रत्येक खात्यामध्ये म्हणजे आता समजा महानगरपालिका घेतली 20 माहिती अधिकारी, 20 अपील अधिकारी नेमले, म्हणजे अर्ज द्यायचा कोणाला त्याच्याकडे लावलं. त्याच्यापेक्षा माहिती आयोगाने काय केलं आहे, सांगितलं की प्रत्येक कार्यालयाला किंवा तालुक्याला किंवा याला एकच सहाय्यक माहिती अधिकारी ठेवा, त्याच्याकडे सगळे अर्ज जाऊ द्या, तो प्रत्येकाला देईल आणि त्याच्याकडे 5 दिवस उशीर लागेल ना, तर ती शिफारस तिची अंमलबजावणी व्हायला. आता आपण जनतेने या प्रश्नावरती संबंध राज्यामध्ये मोठं आंदोलन करावं लागेल. करेक्ट. आंदोलन केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार. म्हणून आता
आता जनतेने याचा विचार करायचा. हे सगळे कमिशनर म्हणा, माहिती अधिकारी म्हणा, सरकार म्हणा, हे सगळं टाळाटाळ करत आहे. आपली जबाबदारी टाळाटाळ करते. यांच्याकडून आता करून घ्यायचं असेल तर जनशक्तीचा दबाव निर्माण करणं एवढाच पर्याय आता शिल्लक राहिला. आणि जे भारतीय प्रशासकीय सेवेतले जेवढे अधिकारी आहेत ना, त्यांनी आपल्या मालमत्तेचं विवरणपत्र वेळोवेळी जी भरायला पाहिजे भरलेलं असेल, तेच उघडकीस झाले. आता आपण मागे लागलो ना, हे विवरणपत्र भरत नाही म्हणून तर आपण म्हटलं वेबसाईटवरती दरवर्षी तुमची संपत्ती ओपन करा.